काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या नातीचा विवाह सोहळा झाला. या देशातील सत्ताधीश होते, विरोधक होते, मंत्री होते, उद्योजक होते, सेलिब्रिटी होते, पण या सोहळ्यात कार्यकर्ते नव्हते. आता तुम्हाला सगळ्यांना वाटेल की लग्न त्यांच्या घरातलं होतं, मग कार्यकर्त्यांना बोलवण्याचा काय संबंध? त्यांना ज्यांना वाटेल त्यांना ते बोलवतील. नियम साधा आहे. नेत्यांना सभा घ्यायची असेल तर कार्यकर्ते लागतात, रॅली काढायची असेल तर कार्यकर्ते लागतात, त्यांना घोषणा द्यायची असेल तर कार्यकर्ते लागतात, पोलिसांच्या लाट्या खायला आणि अंगावर केस घ्यायला कार्यकर्ते लागतात. पण लग्नात मात्र विरोधक, उद्योजक आणि सेलिब्रिटी लागतात. राजकारणाच्या ज्या वरच्या मजल्यावर हे नेते मंडळी राहतात त्या मजल्यावरती कुठलीही जात नसते, कुठलीही विचारधारा नसते, कुठलाही धर्म नसतो. तिथे असतात वैयक्तिक संबंध, सत्ता आणि पैसा. कॅमेऱ्यासमोर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे नेते, हिंदू आणि मुस्लिम या मुद्द्यावर लढणारे नेते पार्टीजमध्ये आणि लग्नांमध्ये एकमेकांच्या गळ्यामध्ये गळे घालून हसत असतात. कारण त्यांना माहीत असतं आपले कार्यकर्ते लढायला तयार आहेत आणि आपण जनतेला वेड्यात काढायला तयार आहे. राजकारण राजकारणाच्या जागी असतं आणि वैयक्तिक संबंध वैयक्तिक संबंधाच्या जागी. हे सगळ्या गोष्टी राजकारण्यांना कळतात, पण कार्यकर्त्यांना का कळत नाहीत? कोणताही नेता जनतेच्या किंवा कार्यकर्त्याच्या मतावर चालत नाही. नेता हा स्वतःच्या मतावर जनतेला आणि कार्यकर्त्याला चालवतो. कार्यकर्त्यांना कोणताही झेंडा घेऊ द्या, कोणत्याही पक्षात असू द्या, कोणाचाही समर्थक असू द्या, पण कार्यकर्त्याला कधीही लक्षात येणार आहे की राजकारण 2 दिवसाचं, त्यानंतर वैयक्तिक संबंध आहेत आणि ते जपणं खूप गरजेचं आहे. ह्या राजकारण्यांना कळतं तर आपल्यालाही कळायला पाहिजे.